जालना भोकरदन हायवेवरील केदारखेडा येथील पूर्णा नदीवरील पुलाच्या दुरुस्ती कामावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या या कामात निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांमधून होत आहे. जालना भोकरदन हायवेवरील केदारखेडा येथील पूर्णा नदीवरील पुलाचे सिमेंटचे कथडे तुटल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन लोखंडी कथडे बसवण्याचे काम सुरू केले आहे. हा हायवे आंध्र प्रदेश, कर्नाटक, जालना, भोकरदन मार्गे मध्य प्रदेश आणि दिल्लीकडे जाण्यासाठी एक महत्त्वाचा शॉर्टकट राष्ट्रीय मार्ग मानला जातो. या मार्गावरून दररोज हजारो जड व हलक्या वाहनांची वर्दळ असते. मात्र पुलाच्या कथड्याच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याबाबत गंभीर तक्रारी समोर येत आहेत. या कामात अँगलची जाडी व गेज कमी आकाराची वापरण्यात आली आहे. तसेच गोल पाईप देखील कमी गेजचे असल्याचे स्पष्ट दिसून येते. विशेष म्हणजे आजपर्यंत या कामात ISI व गॅल्वनाइज्ड पाईपचा वापर न करता साधे लोखंडी पाईप वापरण्यात आल्याचा आरोप आहे. याचबरोबर सिमेंट व खडीच्या कामामध्ये वाळूचा वापर न करता डस्टचा वापर केल्याचेही समोर येत आहे, जे नियमबाह्य असल्याचे बांधकाम तज्ज्ञांचे मत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, हे काम टिकाऊ आहे का? उद्या अपघात झाला तर जबाबदार कोण? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या बोगस कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष आहे का? की पुन्हा एकदा कागदोपत्री दर्जेदार काम दाखवून प्रत्यक्षात निकृष्ट काम केले जात आहे? अशी दबक्या आवाजात चर्चा केदारखेडा परिसरात सुरू आहे. जर हे काम वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने झाले नाही तर भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामाची तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेते? दोषींवर कारवाई होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कॅमेरामॅनसह संपादक गोविंद पाटील बदर.